नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर नवीन प्रोमोमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता विजयने त्याच्या मास्टरला फोन लावलेला असतो, तेव्हा तो म्हणतो की सरजी की आता देशमुख फॅमिलीच्या स्टोरीमध्ये नवीन कॅरेक्टरला एंट्री देण्याची वेळ झाली आहे. तर आता तुम्ही त्या व्यक्तीची तयारी करा, कारण कसं आहे ना सर, दोघा तिसरा येणं म्हणजे सुखकर असतं, पण आता दोघा तिसरी येणं म्हणजे समजलंय ना तुम्हाला मला काय म्हणायचंय ते. त्यामुळे आता तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीला उद्या पार्थच्या ऑफिसमध्ये रम्याच्या जागेवर अगदी वेळेत पोचवा म्हणजे झालं, असे म्हणत विजय फोन कट करतो. तर आता त्याचं असं झालेलं असतं की आता विजय मतकरी आणि रम्याच्या नवीन प्लॅननुसार पार्थच्या ऑफिसमध्ये येण्याचं रम्याने मुद्दामच टाळलेलं असतं. त्यामुळे आता ऑफिसमधील रम्याची जी काही कामे असतात ते आता पार्थला सांभाळावी लागत असतात. त्यामुळे आता पार्थ पण ऑफिसमधील जास्तीच्या कामामुळे वैतागलेला असतो. तर आता नवीन प्लॅननुसार विजय पार्थला एक सजेशन देतो की रम्याच्या जागी काम करण्यासाठी मी एक अतिशय हुशार आणि कर्तबगार मुलगी बघितलेली आहे, ती तुमच्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करेल. तर आता पार्थला पण रम्याच्या जागी काम करण्यासाठी नवीन कोणीतरी रिक्रूट करायचं असतं. तेव्हा आता पार्थ पण लगेच विजयवर डोळे झाकून विश्वास ठेवत त्या मुलीला कामावर बोलावून घेतो. तर आता विजय आणि रम्याने त्यांच्या नवीन प्लॅननुसार त्या मुलीला सगळं काही अगोदर सांगून ठेवलेलं असतं की पार्थला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कसं फसवायचं. आणि जर काही इकडे काव्याला समजलं ना की पार्थचं आणि त्या नवीन मुलीचं अफेअर सुरू झालंय, तर काव्या नक्कीच तिच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय बदलून दोघांमध्ये मोठा वाद होईल. त्यामुळे त्या येणाऱ्या काही भागामध्ये विजय आणि रम्याच्या ह्या नवीन कट कारस्थानामुळे पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने नक्कीच दुरावा निर्माण होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे.